पिरवणेवाडी संघाला क्षेत्ररक्षणासाठी. पहिला चेंडू घेऊन कोण सज्ज झालाय तर रुपेश. कशा प्रकारे गोलंदाजी करतोय बघणं गरजेचं आहे. पहिला चेंडू घेऊन सज्ज झालाय. धावायला सुरुवात केल्या पंचांच्या. त्या बाजूने मारा करतोय. चांगला बुंद्यात टाकलेला चेंडू. एक धाव नक्कीच मिळते. या एका धावेने संघाचा श्री गणेशा होतोय. शून्याचे करून मंथन शोधू नक्कीच काही. शून्यातून पुढे धाव संख्या 1 झाली. या एका धावेने संघाचं खातं खोललं गेलंय. म्हणजेच श्री गणेशा झालाय. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करताना इथे क्षेत्ररक्षक कर्णधार पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय रुपेश. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. फायनलचा हा सामना 3 षटकांचा राहील याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. आगू टप्प्याचा चेंडू उत्तम कटवलाय तो. लेग साईडच्या दिशेने तितकंच उत्कृष्ट इथे क्षेत्ररक्षण बघायला मिळत होतं. मात्र अजूनही निर्णय स्थगित आणि पंचांनी मात्र आता षटकाराचा इशारा दिलाय. सुंदर असं इथे स्पोर्ट्समन स्पिरिट बघायला मिळालंय. स्वतः क्षेत्ररक्षकाने इथे निर्णय दिलाय. या 6 धावेने धाव संख्या झाली ती आता 7. बिनबाद 7. चांगली ओपनिंग म्हणावी लागेल उद्देश यांच्याकडून आपल्या संघासाठी. धावायला सुरुवात केली आहे. पुढचा चेंडू आता मात्र ऑफ साइडच्या दिशेने पटकावलाय आणि क्षेत्ररक्षण उत्तमरित्या इथे बघायला मिळालंय. एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने धावत येऊन हा झेल पकडला गेलाय. राहुल याचा हा झेल. या आधीच्या सामन्यांमध्ये देखील राहुलने उत्तम क्षेत्ररक्षण केलंय. या सामन्यात देखील आपली चुणूक दाखवणारा दिसतोय. नवीन फलंदाज मैदानात जाताना रोहित. हिटमॅनचा फॅन रोहित कशा प्रकारे सामना करेल बघ ना इथे अनिर्बाय. कारण हा फायनलचा सामना. दोन्ही मातब्बर संघ आहेत. एकाला झाकावं आणि एकाला बघावं अशी इथे परिस्थिती. दोन्ही संघांमध्ये इथे चुरस रंगले ती 1 नंबरच्या ट्रॉफीसाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आखू टप्प्याचा चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू जातोय तो मिड विकेटच्या दिशेने. 2 धावा मात्र नक्कीच मिळाल्यात. पुन्हा गोलंदाजीसाठी सज्ज झालाय रुपेश. 4 चेंडू झालेत आणि अजूनही 2 चेंडू बाकी आहेत या सामन्याचे त्याच्या षटकाचे. 3 षटकांचा हा सामना. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. नवलाई देवी निमातवाडी संघाकडून 2 फलंदाज इथे हवेत चेंडू उडाला होता मात्र कोणताही धोका नाहीये आणि धावसंख्या झाली आहे ती 10. डबल डिजिट मध्ये 10. पुन्हा एकदा रुपेश सामना करतील आता. अविनाश आणि अविनाशच्या बॅट मधून कणकणीत निघाला तो षटकार. सीमा रेषा पार षटकार. या 6 धावेने धावसंख्येत झाली अबर. धावसंख्या पोहोचली थेट 16 धावेवरती. मोठा फटका होता. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन आलाय सिद्धेश.
कशा प्रकारे योगदान देतोय. आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी बघायला मिळाली सिद्धेशद्वारे आणि तीच कामगिरी अपेक्षित असेल संघाला. कशा प्रकारे सामना करेल रोहित. चांगला चेंडू तितकाच चांगला असा कटवलाय तो लेग साईडच्या दिशेने. एक धाव नक्कीच चोरले. दुसरी धाव घेण्याचाही प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली. या 2 धावेने धावसंख्या आता पोहोचली ती 18 धावेवरती. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज झालाय गोलंदाज सिद्धेश. धावायला सुरुवात केली आहे. पंचांना पार कोण टाकलेला चेंडू अलॉंग द ग्राउंड फटका खेळलाय. 2 धावा पुन्हा एकदा चोरतोय रोहित. पुन्हा 2 धावा मिळून देतो आपल्या संघाला. मोठमोठे फटके खेळत नाही मात्र 2-2 धावांची इथे चांगलीच जोडगोळी गोळा करतोय. पुन्हा एकदा धावायला सुरुवात केली. पंचांना पार कोण टाकला चेंडू बुंद्यात टाकला चेंडू तितकंच उत्कृष्ट इथे क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. 2 धावा पुन्हा एकदा मिळत आहेत का आणि पुन्हा एकदा रोहित कडून 2 धावा चोरल्या जात आहेत. सतत 2 धावा चोरतोय. 2 धावेचा मानकरी म्हणायला काही हरकत नाही. आतापर्यंत जवळपास 4 वेळा 2 धावा चोरल्यात त्याने. धावसंख्या पोहोचली ती आता 22 धाव्यावरती. दुसरं षटक आहे ते प्रगतीपथावरती आणि आता मात्र क्लीन बॉल सफल झाला होता. त्याला म्हटलं अतिरिक्त धावेसाठी वाईट जाईल मात्र इथे क्लीन बोल्ड करण्यात यशस्वी झालाय तो गोलंदाज सिद्धेश. वैयक्तिक आणि संघासाठी सुद्धा पहिलं विकेट मिळवतोय. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय रुतेश. कशा प्रकारे सामना करेल बघणं गरजेचं आहे. खरं तर यांचा एक फलंदाज शुभम मला वाटतं इंजर्ड झालाय आणि त्याची नक्कीच उणीव भासत असेल संघाला. नवीन फलंदाज दाखल झालाय मैदानात रुतेश. कशा प्रकारे फलंदाजी करतोय. गोलंदाज तो अत्यंत उत्तम आहे असं समजलं जातं मात्र फलंदाजीत आता चुणूक दाखवणं गरजेचं आहे. फायनलचा रंगलेला हा सामना अत्यंत थरारक असा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल अशीच सगळ्यांची अपेक्षा. पुन्हा एकदा सिद्धेश गोलंदाजीसाठी सज्ज. इथे मात्र बॅटची कडा आणि चेंडू गेला यष्टी रक्षकाच्या हातात. झेल बाद झालाय. रुतेश आलाय आणि पुन्हा माघारी परतलाय. गणेश यष्टी रक्षक आहेत ते गणेश त्यांनी चांगलाच इथे झेल पकडलाय. असे झेल खरं तर सोपे नसतात. नवीन फलंदाज मैदानात जाताना अनिकेत. रुतेश यांची जागा घेईल अनिकेत. कशा प्रकारे आता अनिकेत सामना करतील. शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकातील आणि सिद्धेश यांनी आतापर्यंत 6 धावा दिल्यात आणि 2 विकेट मिळवल्यात आपल्या संघासाठी. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. हॅट्रिक चेंडूवरती आहेत. 2 चेंडूवरती लगातार 2 विकेट मिळवल्यात. बघूया कशा प्रकारे इथे सामना करतील अनिकेत की हॅट्रिक मिळवतात सिद्धेश. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता मात्र पंचांनी वाईटचा इशारा दिलाय. थोडेसे सफल झाले होते फलंदाज भरकटलेत. हॅट्रिक मात्र आता हुकली. शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सिद्धेश सफल झालाय फलंदाज. अलॉंग द ग्राउंड खेळलाय फटका. 1 धाव चोरली. दुसरी धावी जोडण्याचा प्रयत्न आहे आणि दुसरी धावी पूर्ण होताना दिसते. पंचांनी इथे अपील फेटाळलंय आणि 2 धावा इथे जोडल्या गेल्यात त्या धाव फलकावरती. धावसंख्या पोहोचली 25. 2 षटकं संपली आहेत आणि धावसंख्या झाली आहे 25. शेवटचं षटक अंतिम षटक हाणामारीचं षटक कोण घेऊन येत आहे बघणं आता अत्यंत गरजेचं ठरेल कारण या षटकाच्या अंती ठरणार आहे की धावसंख्या
किती उभारली जाईल ती विजयासाठी, हा सामना जिंकण्यासाठी. पंच लवकरात लवकर सामना सुरू करून घ्यायचा आहे. गोलंदाज नवीन गोलंदाज आलाय वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन, तो म्हणजे सुशांत. सामना करतील अविनाश. अविनाश देखील एक चांगले फलंदाज म्हणून मानले जातात त्यांच्या संघाकडून. त्याची झलक आता दाखवायला हवी आहे, कारण फायनलचा सामना आहे. मोठमोठे फटके हवेत. शेवटचं षटक आणि मोठा फटका आलाय त्याच्या बॅट मधून. कणकणीत षटकार. 6 धावेसाठी गेलाय सीमारेषेच्या बाहेर. या 6 धावेना भरकन धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या पोहोचते ती 31. उत्तम फटकेबाजी करतोय अविनाश. तिसरं षटक आहे ते प्रगतीपथावरती. 3 विकेट डाऊन झालेत, मात्र त्याचा मोरल काही डाऊन होत नाहीये. आपली फलंदाजीची चुणूक दाखवतोय. अशाच मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे या सामन्यात. मोठं लक्ष जर प्राप्त करायचं असेल. सुशांत पंचांच्या त्या बाजूने मारा करतोय. आता मात्र हवेत गेलाय चेंडू. यष्टीरक्षक त्याच्या मागे उत्तम असा झेल पकडलाय तो यष्टीरक्षकाने. खरंच अत्यंत कुशल अशा वेळी हा विकेट आलाय आणि विकेट मिळवून दिलाय तो सुशांत याने. मात्र सुशांत पेक्षा तो विकेट किपरचाच म्हणायला हवा. नवीन फलंदाज ऋतिक फलंदाजीसाठी मैदानात जाताना. धावसंख्या पोहोचली ती 31. 4 विकेटच्या मोबदल्यात 31. अजूनही या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. अविनाश आउट होऊन माघारी परतलाय आणि त्याची जागा घ्यायला गेलाय तो ऋतिक. कशा प्रकारे सामना करेल, कशा प्रकारे फटके मारेल. हाणामारीचं षटक आहे, शेवटचं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक म्हणू शकता. आणि आता मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात मिस झालाय. फक्त तलवारबाजी बघायला मिळाले. चांगला असा इथे चेंडू सिद्ध झालाय. चेंडूवरती हलकीच बोट फिरवली होती. चेंडूचा टप्पा बदलला होता. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज आहे पंचांना पार करून. आणि आता मात्र चेंडू मारला गेला तो लॉंगॉनच्या दिशेने जातोय 6 धावेसाठी. आणि इथे काय बघायला मिळतंय तर बाउंड्री रोपच्या बाहेर एका चांगल्या अशा खेळाडूंनी झेल पकडलाय. 6 धावेसाठी गेलेला हा फटका. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील आणि धावसंख्या पोहोचली ती 37. अंतिम सामन्यासाठी चांगला असा स्कोर नक्कीच उभा केलाय. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत, त्यावरती किती धावा येत आहेत ते पण बघणं अपेक्षित. स्लोअरवर टाकण्याचा प्रयत्न होता, मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. चौकार. या खणखणीत 4 धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या आता पोहोचली थेट 41. 40 पार धावा गेल्यात म्हणजे नक्कीच चांगला असा स्कोर उभारण्यात यशस्वी ठरतात ते फलंदाज. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे या इनिंगचा. काहीच महागडं षटक ठरतंय ते सुशांत यांचं. सुशांत शांत ठेवण्यात फलंदाजाला अयशस्वी ठरलेत. 10-12 पावलांचा रनअप घेऊन धावतायत. पंचांना पार करून टाकलेला चेंडू आणि आता मात्र मोठा फटका तितकासा बसला नाहीये. जातोय चेंडू तो मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव नक्कीच पूर्ण आणि 2 धाव चोरल्यात. या 2 धावेने धावसंख्येत भर झाले. धावसंख्या पोहोचली, माफ करा, दुसऱ्या धावेसाठी रनआउट झालाय. 1च धाव काउंटेड आणि धावसंख्या पोहोचले 42. आणि जिंकण्यासाठी 43 धावांचं आवाहन इथे ठेवलं गेलंय ते मिरवणेवाडी संघासमोर. मिरवणेवाडी भालावली यांचा हा मातब्बर संघ फायनल खेळतोय निवातेवाडी संघासमोर. नवलाई देवी क्रिकेट संघ निवातेवाडी
आणि मिरवणेवाडी भालावली यांच्यात रंगलेला हा सामना अत्यंत चुरशीचा असा होतोय सामना. पहिलं इनिंग संपलंय. पहिल्या इनिंग अखेरीस धावसंख्या उभारली आहे ती निवातेवाडी संघाने 42 आणि 43 धावांचं आव्हान इथे दिलंय ते मिरवणेवाडी संघाला. ते आव्हान पेलवण्यासाठी 2 फलंदाज लवकरच धाडायचे आहेत मैदानात. सामन्याला उशीर करू नये विनंती आहे दोन्ही संघांना. तसेच निवातेवाडी संघाने आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्यायचंय, सजगता दाखवायची आहे. दुसऱ्या इनिंगचा सामना लवकरच सुरू होईल. आता दोन्ही संघांनी कृपया मंडळाला सहकार्य करायचंय. कोण आले 2 बॅट्समन? 43 धावांचं आवाहन घेऊन मैदानात दाखल झालेत ते राहुल आणि वितेज. कशा प्रकारे आवाहन पेलवतायत आपल्या संघासाठी. या सामन्यात नक्कीच ठरणार आहे की प्रथम क्रमांकाची ट्रॉफी कोणाच्या नावे जाणार आहे. गोलंदाजीसाठी आलाय तो सुयोग निवातेवाडी करून. उत्तम गोलंदाज आतापर्यंत सिद्ध झालाय. पंच लवकर सामना करून घ्यायचा आहे. काळोख पडला तर गत्यंतर येईल या सामन्याला. मैदानात आलेल्या सर्व अतिरिक्त खेळाडूंनी मैदानाच्या बाहेर जायचंय. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू मारलाय तो मिडॉनच्या दिशेने जातोय. 6 धावेसाठी खणखणीत षटकार. पहिला चेंडू आणि केलाय आपल्या संघाचा श्री गणेशा 6 धावेने. या 6 धावेने संघाची धावसंख्या देखील भरकन वाढली. उत्तम फटकेबाजीसाठी नावाजला जातो राहुल. पहिला चेंडू डावखुरा असा फलंदाज. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सुयोग. आता पुन्हा एकदा चांगला चेंडू मारावा लागेल आणि इथे मात्र राहुलला त्याची तारीफ पसंत आली नाहीये. विकेट 2 माघारी परतलाय. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना फटके देखील मोठे मारलेत. मात्र सुयोग यांनी राहुल याला तंबूचा रस्ता दाखवलाय आणि तंबूमध्ये परत जाताना राहुल त्याची जागा घ्यायला कोण येतोय फलंदाज. मोठं आवाहन आहे त्यामुळे तगडा फलंदाज नक्कीच येणार आहे. आणि फलंदाजीसाठी येताना दिसतोय सुशांत. नाव जरी सुशांत असलं तरी क्रीज वरती त्याला शांत राहून चालणार नाहीये, कारण धावा आहेत त्या जिंकण्यासाठी 43. पुन्हा एकदा सुयोग. आता सामना करेल सुशांत. पहिला चेंडू सुशांत याला कळला नाहीये पंचांकडे वाईटचा इशारा मागताना, मात्र पंचाने पेटवून लावलाय. चेंडू झालाय निर्धाव. धावसंख्या आहे तिथेच. धावसंख्या आहे ती 6. सुयोग्य अशी गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती 6 धावा मारल्या होत्या, मात्र त्यानंतर कमबॅक केलाय. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात क्लीन बोल्ड झालाय.
पंचांकडे काहीशी दाद मागितले फलंदाजाने. पंचाने निर्णय द्यायचा आहे. निर्णय काय? आउट आहे ना. पंचाने आउटचा इशारा दिलाय. काहीच इथे चांगलं षटक सिद्ध होत आहे ते सुयोग्याचं. आणि फलंदाजीसाठी आलाय तो रोशन. अशा प्रकारे फलंदाजी करतोय. आता समीकरण थोडं बदललंय. अजूनही जिंकण्यासाठी जवळपास 14 चेंडू आणि 37 धावांचं लक्ष. फारच मोठे लक्ष दिसतंय. फलंदाजीसाठी आलाय तो रोशन. एकच ठरवा रे, संदेश की रोशन. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सुयोग. आता मात्र कटवला गेलाय चेंडू तो लॉंग लेगच्या दिशेने 4 धावेसाठी. या 4 धावेने धावसंख्येत भर पडले. धावसंख्या झाली ती आता डबल डिजिट मध्ये 10. अजूनही जिंकण्यासाठी मोठमोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. अजूनही 33 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अशा प्रकारे सामना करतील. काहीशी आपापसात बातचीत करताना दोन फलंदाज. मात्र थोडी जाणीव ठेवायची की या सामन्याला उशीर होतोय, त्यामुळे लवकरात लवकर सामना खेळायचा आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सुयोग. पहिलं षटक अजूनही प्रगतीपथावरती. पंचांच्या त्या बाजूने मारा करतोय. पुन्हा जातोय फटका आणि तितकंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण इथे बघायला मिळालंय. पंचांनी निर्णय दिलाय विकेटचा आणि झेल बाद झालाय. नवनीतचा चांगला इथे झेल बघायला मिळालाय आणि माघारी परतलाय तो फलंदाज. कोण आउट झाला? रोशन. पंच लवकरात लवकर सामना खेळून घ्यायचा आहे. चांगलं षटक पडलंय तर सुयोग याचं आपल्या संघासाठी. 10 धावा आणि 3 विकेट मिळवून दिल्यात. धाव संख्या झाली ती 10. नवीन फलंदाज दाखल झालाय सिद्धेश. गोलंदाज रुतेश. बाकी 3 विकेट घेतला. 10 धावा झाल्यात. विजयासाठी अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 33 धावा. मिरवणे संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर अजूनही 33 धावांची आवश्यकता. बघूया कशा प्रकारे इथे सामना करतील. रुतेश याचा स्लोअर वन टाकलाय आणि समजला नाहीये तो फलंदाजाला. चेंडू झालाय निर्धाव. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. मैदानात ऍड येताना दिसते. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा आणि आता मात्र गगनचुंबी उडालाय चेंडू. बघूया झेल बाद होतोय का. रुतेश आणि मात्र इथे झेल ड्रॉप झालाय. स्वतःच्या चेंडूवरती झेल टिपण्याचा इथे योग होता, मात्र झेल टिपण्यात अयशस्वी ठरलाय. धावसंख्या झाली ती आता 12. सामना अजूनही फार कठीण दिसतोय. जिंकण्यासाठी अजूनही बऱ्याच धावांची आवश्यकता. कशा प्रकारे सामना करतील, कशा प्रकारे जिंकतील. 10 चेंडू आणि 31 धावा. समीकरण आता बदललंय.
गोलंदाज रुतेश पंचांच्या त्या बाजूने मारा करतोय. राईट आर्मवर विकेटचा मारा. आता मात्र मोठा फटका जातोय तो अनिकेतच्या हातात. मात्र अनिकेत याने झेल ड्रॉप केलाय. फायदा मात्र उचलता आला नाहीये. एकच धाव मिळाले. असं वाटलं होतं की प्रत्यक्षदर्शा की 6 धावेसाठी जातोय की काय चेंडू, मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागले. नऊ चेंडू आणि 30 धावा आवश्यक आहेत जिंकण्यासाठी. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा आणि आता मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू करण्यात यशस्वी झालाय रुतेश. काटा रुतेश कुणाला फलंदाजाला. फलंदाजी इथे थोडीशी कमकुवत जाणवते. जिंकण्यासाठी अजूनही 8 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. कशा प्रकारे हा सामना एक बाजूला झुकलाय. पुन्हा 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 मात्र पंचांनी इथे वाईटचा इशारा दिलाय. एक अतिरिक्त धाव. एका अतिरिक्त धावेने समीकरण बदलले. आता 8 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे स्कोर कार्ड वरती 14 धावा झाले 3 विकेटच्या मोबदल्यात. दुसरा षटक प्रगतीपथावरती आहे. गुडघा टेकलाय आणि चेंडू हवेत मारला अनिकेत द्वारे. आता मात्र कोणतीही चूक नाही. झेल पकडला जातोय अनिकेत द्वारे आणि चांगला झेल. चौथा विकेट डाऊन झालाय तो मिरवणे संघासाठी. मोठा हादरा. इथून सामना फारच लांब जाताना दिसतोय. 14 धावांवरती चौथा विकेट इथे गार झालाय आणि नवीन फलंदाज दाखल झालाय तो रुपेश. गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. खरं तर चांगली गोलंदाजी केली त्याने या स्पर्धेमध्ये आपल्या संघासाठी. आता मात्र तो फलंदाजीसाठी येतोय. प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके हवेत. ते खेळणं अपेक्षित आणि सामना जिंकण्यासाठी तेच गरजेचं. कशा प्रकारे रुपेश सामना करतोय. पहिला चेंडू फेस करेल रुतेश याचा. धावायला सुरुवात केली. पंचांना पार कोण टाकलाय चेंडू. चेंडू गेलाय तो मिडऑफच्या दिशेने. सुयोग याच्याकडून इथे क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. 2 धावा नक्कीच मिळाल्यात. मात्र 2 धावेने काही फार फरक पडणार नाहीये. निवातेवाडी संघ चांगल्यारीत्या इथे गोलंदाजी करत होता. मात्र फलंदाजी तशी म्हणता येणार नाहीये. धाव संख्या झाली ती 16. गोलंदाजीसाठी आता नवीन गोलंदाज दाखल झालाय उद्देश. चांगला अष्टपैलू खेळाडू सिद्ध झालाय तो या स्पर्धेत आणि आता गोलंदाजीसाठी परतला आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून 3रं षटक घेऊन आलाय. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल. राईट आर्म ओव्हर द मारा. सामना करेल तो वितेज. प्रत्येक चेंडूवरती षटकार गरजेचा आहे. पहिला चेंडू जातोय का षटकारासाठी आणि इथे मात्र षटकार गेलाय. पहिला षटकार. या षटकातील असे अजूनही बरेच षटकार गरजेचे आहेत हा सामना जिंकण्यासाठी. कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही आणि षटकार मारून त्याची उणीव भासू देत नाहीये. अशाच मोठ्या फटक्यांची गरज आहे वितेजच्या बॅट मधून. अजून 2-4 फटके आणि सामना आपल्या मुठीत. कोणत्या दिशेने सामना जातोय बघूया. सफल झालाय थोडासा. आता मात्र पुन्हा मोठा फटका जातोय. गेलाय 4 धावेसाठी. या 4 धावेने धावसंख्येत पुन्हा भर झाले. धावसंख्या पोहोचली 26. समीकरण बदलतंय. वेळ बदलतेय. काळ बदलतोय. क्षेत्ररक्षकांचा चेहरा बदलतोय. आता गरजेच्या आहेत धावा त्या. चार चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. हा सामना अजूनही कुठल्याही बाजूने झुकू शकतो. 4 चेंडू 17 धावा. अशा प्रकारे उद्देश गोलंदाजी करतोय. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू मात्र कव्हरच्या बाजूने गेलाय. एक धाव चोरली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे का? दुसरी धाव देखील इथे मिळते आणि 2 धावेने धावसंख्येत भर झाले. धावसंख्या पोहोचली 28. समीकरण बदलतंय.
3 चेंडू 15 धावा. या चेंडूवरती जर षटकार आला तर नक्कीच या सामन्याची रंगत वाढणार आहे आणि वितेजची संगत वाढणार आहे. बघूया कशा प्रकारे सामना करतोय वितेज. तेज हो रहा है बंदा. कशा प्रकारे आता सामना करतोय. सफल झालाय आणि आता मात्र फसलाय. चेंडू लागलाय तो बॉडीला आदळलाय आणि चेंडू झालाय निर्धाव. मोठा षटकार मारण्याचा प्रयत्न होता. आता मात्र सामना थोडासा नवलाई देवी निवातेवाडी संघाच्या बाजूने झुकलाय. 2 चेंडू आणि समीकरण कठीण. फुलटा चेंडू. पंचांचा इशारा इथे गरजेचा आहे आणि जातोय. अरे बापरे, काय उत्तम असं इथे क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. तितकंच गचाळ असं इथे रनिंग बिटवीन 2 विकेट बघायला मिळाले ते वितेज कडून. खरं तर इथे 2 धाव मिळवल्या असत्या, मात्र इथे पंच निर्णय द्यायचा नो आहे का. पंच निर्णय द्यायचा आहे. नो चेंडू आहे आणि कमरेच्या वरचा नो चेंडू. वितेज इथे रिप्ले मध्ये बघितलं जातंय काय आहे या फटक्या मागचं गमक. किती धावा जोडल्या गेल्यात आणि उत्तम क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. पहिल्या निदर्शनास तरी हेच येते की उत्तम क्षेत्ररक्षण इथे. आणि हा सेव आहे उत्तम इथे क्षेत्ररक्षण रोहित द्वारे बघायला मिळाले. आपल्या संघाला खरंच सामन्यामध्ये परतवून आणले. हा षटकार गेला असता तर सामना खरंच बदलला असता. अजूनही 2 चेंडू आणि 2 चेंडू आणि 13 धावा. दोन चेंडू 13 धावा. समीकरण बदलले. 1 चेंडू आहे. कोण बोलला रन आता रन आउट झाला ना. मग आउट आहे. मग बॉल काउंट काय निर्णय द्यायचा आहे. निर्णय काउंट बॉल आहे का. काउंट आहे. 1 चेंडू आहे. साहिल दोन बॉल आहेत. 2 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. पंचांनी इथे निर्णय दिलाय. 13 धावा. सॉरी माफ करा. 13 धावांची गरज आहे. म्हणजेच काय फरक नो पडला तर पाहिजे तर कधी जिंकणार तो छक्का गेला असा ना. चांगली फिल्डिंग करतो. तोच फिल्डर तुम्ही आणि आधी पण चांगले 2-4 मॅच फिल्डिंग आहे तशीच ठेवायला लागेल त्यांना. फील्डिंग नाही. बॅट्समॅन चेंज झाला ना. बॅट्समॅन चेंज झाला तर करू शकतो. फील्डिंग मध्ये थोडंसं इथे वेगळे पण दिसतंय. पुढचा चेंडू आणि आता मात्र निर्धाव झालाय चेंडू. समीकरण बदललंय. जवळपास आपलं नाव नोंदवलंय निवातेवाडी संघाने ट्रॉफीवरती. शेवटचा 1 चेंडू फक्त नावाला टाकला जातोय. कोण म्हणतं
सामन्याचा थरार रंगत नाही. आज फायनलचा थरार रंगला होता शेवटच्या चेंडूपर्यंत. तो एक षटकार जो वाचवला रोहित याने, त्याच्यावरती पूर्ण मॅच फिरले. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा आता मात्र पूर्णपणे जिंकला गेलाय तो निवातेवाडी संघाने हा सामना आणि या स्पर्धेचा विजेता ठरलाय. एन्जॉय ग्रुप आयोजित श्रद्धांजली चषक आणि त्या चषकावरती नाव कोरलं गेलंय ते नवलाई देवी क्रिकेट संघ निवातेवाडी. चांगली ते कामगिरी बघायला मिळाले त्यांच्याद्वारे. त्यांना चांगल्या रित्या इथे